ची निवडणूक या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि अमरावती लोकसभा मतदारसंघातून आपल्या सर्वांचे आवडते बळवंतराव वानखडे या ठिकाणी खासदार म्हणून निर्वाचित झालेले आहेत। लोकसभेच्या निवडणुकीच्या रणांगणात अनेक उमेदवार या ठिकाणी मैदानात होते। त्यापैकी आनंदराजी आंबेडकर हे सुद्धा आंबेडकर चळवळीचे प्रतिनिधी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते, परंतु समाजाने बाबासाहेबांचं नातू होण्याचा सर्वांनाच अधिकार असल्याने ऐनवेळी आलेल्या आनंदराजींना आपल्या समाजाने नाकारलं आणि सतत जनतेची सेवा करणारा उमेदवार म्हणून बळवंतराव वानखडे यांना महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी निर्वाचित केलं। ज्यांनी पाठीराखे म्हणून आनंदराजी आंबेडकर सोबत जे लोक होते त्यांनी या निवडणुकीचं खापर म्हणजे पराभवाचं खापर इतरांवर हे करण्याकरता या निवडणुकीच्या विजयाच्या शिल्पकार असलेल्या जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी ही लोकसभेची निवडणूक आपल्या संपूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने त्यांनी ती बळवंतरावांना विजयी केलं। यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिला। असं असताना निवडणुकीच्या दरम्यान एक विरोधी पक्षवाला असेल कुठलं असेल एकमेकाप्रती काही आरोप प्रत्यारोप हे करत असतात, हा नित्याचा भाग आहे आणि त्याची जर त्यावेळेस काही दखल घ्यायची असेल तर तेव्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे ज्याला कोणाला वाईट वाटलं किंवा काही दुखलं त्यांनी त्याची तक्रार करणं अपेक्षित असते निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे। पण तसं न होता आता जातीय तीळ निर्माण करण्याच्या म्हणजे जिल्ह्यामध्ये जे सलोख्याचं आणि जातीय सलोख्याचं जे वातावरण आहे ते बिघडवण्याचं काम काही तथाकथित पॅन्थर आणि त्यांचे सोबती या ठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन करतात, ते अत्यंत अनुचित आहे आणि काही कारण नसताना यशोमतींना टार्गेट करायचं, त्यांना अॅट्रॉसिटी दाखल करावी हा अमरावती जिल्ह्याचा इतिहास नाही। दादासाहेब गवईंपासून या जिल्ह्यामध्ये सातत्याने अॅट्रॉसिटीला विरोध करण्यात आला। आवश्यकता असेल ते पाहिजे, पण काही कारण नसताना जातीय तेढ निर्माण करायचं, एखाद्या व्यक्तिमत्वाला बदनाम करायचं, तेव्हा तेवढ्यासाठी प्रेस कॉन्फरन्स घेऊन निवेदन देऊन अशा पद्धतीचं वातावरण गढूळ करण्याचं काम काही लोक करतात। त्यांच्यावर जरब बसावा, त्यांच्या आरोपांना प्रशासनानं शासनानं त्याची दखल घ्यावी आणि त्यांच्यावर कार्यवाही करावी। यासाठी आम्ही सर्व पक्षीय सर्व सामाजिक संघटनांच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय उपजिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी भटकर साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं आणि पुढील कारवाई करण्यासाठी त्यांनी अग्रेसित करण्यासाठी आम्हाला शब्द दिला। जय हिंद।